अबगडचं काढा लेटर नाहीतर हातात आहे खेटर असं सरकारच्या विरोधात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी लाल सेना गणपत बिसे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन. तुम्ही कायदेशीर कारवाई करा. त्याला काय आम्ही ऑब्जेक्शन घेतलं. बॅनर काढून नेलेलं आमचं. बॅनर लावून द्या ना, बॅनर द्या ना, बरोबर द्या. ते बॅनर लावू नका, ते आक्षेपार्ह वाटतं. सर आम्ही काय म्हणलो की आम्ही काय म्हणलो की बा बॅनर लावणे हा जर गुन्हा असेल तर तो आम्हाला मान्य आहे ना. तर अरे तुम्ही नाव मग का बॅनर नेला आमचं तुम्ही? आम्हाला परवानगी होती ना आम्हाला. थिएटर आता फलक जे असतात 100 फलक कशाला State is the best judge on reservation classification. म्हणजे राज्य हे आरक्षण वर्गीकरणाच्या विषयामध्ये उत्तम न्यायालय आहे, उत्तम न्यायाधीश आहे असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचं हे सुद्धा मत आहे की कुठल्याही एका जातीला आरक्षणाचा लाभ घेण्याची मुभा देता येत नाही अशा पद्धतीचं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेलं आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं 14 ऑक्टोबर 2024 रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आनंद मनोहर बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमलेली आहे. या समितीला सुरुवातीला 3 महिन्याचा कालावधी दिला, नंतर 6 महिन्याचा कालावधी दिला, नंतर 8 महिन्याचा कालावधी दिला. म्हणजे 59 जातीचा अभ्यास करण्यासाठी सरकारनं आत्तापर्यंत 2 वर्ष घालवलेले आहेत. आणि उद्या 14 तारखेला 14 एप्रिल 2026 रोजी या समितीची मुदत संपत आलेली आहे. आणि म्हणून आज आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही सर्व आलेलो आहोत. आणि येत असताना आम्ही हातामध्ये एक बूट आणलेला होता की कालच्या विधानसभेला, कालच्या लोकसभेला आमचं मतदान तुम्हाला झालेलं आहे आणि आम्ही मतदान दिल्यामुळं तुमचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. मग सत्तेवर आलेल्या सरकारची ही जबाबदारी आहे की ज्यांच्यामुळं आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत त्यांना न्याय देणं हे सरकारची जिम्मेदारी आहे. असं न होता त्या समितीला पुढं करून सरकार मातंग समाजासोबत चालढकल करत आहे, मातंग समाजाच्या कानात बिडा ठेवत आहे, मातंग समाजाच्या कोपराला गूळ लावत आहे, मातंग समाजाला वेड्यात काढत आहे. आणि मग सरकारला आम्ही हा इशारा देण्यासाठी आलेलो होतो की आम्ही तुमच्यासोबत प्रेमाने आहोत, आम्ही तुमचा मतदार म्हणून रोल केलेला आहे, परंतु तुम्ही जर आम्हाला फसवणार असाल तर ज्यांनी तुम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे तुम्हाला सत्तेवरून खाली खेचण्यासुद्धा हा समाज कारणीभूत ठरणार झाला. हा संताप आम्ही सरकारला दिसावा म्हणून आज आम्ही हातामध्ये बूट घेतलेला आहे आणि आज आम्ही हा खेटर मोर्चा आझाद मैदानावर काढलेला आहे. खेटर मोर्चा आहे कोणते विरोधात आहे आणि या संदर्भात कोणाची भेट घेणार आहेत? आम्ही भेट मागितलेली आहे. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची भेट आम्ही मागितलेली आहे. परंतु हाऊस चालू असल्यामुळं हाऊसचा वेळ संपल्याच्या नंतर ते डेलिगेशनला ते वेळ देत असतात. हे आमचा नेहमीचा अनुभव आहे आणि म्हणून बऱ्याचदा 9-9 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबावं लागत असतं. आम्ही सध्या प्रतीक्षा करत आहोत की सरकारचा प्रतिनिधी, सरकारचा निरोप आमच्याकडे येईल आणि निरोप आल्याच्यानंतर मग आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन सरकारकडं हे निवेदनाची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. हा जो खेटरचा आपला हे आहे त्यानंतर मग पुढचा इशारा काय? आज आझाद मैदानावर आम्ही जे आलेले लोक होतो यापेक्षा कितीतरी जास्त संतापले लोक गावागावामध्ये आहेत आणि त्या संतापाला वाट करून देण्यासाठी आमचा हा संपूर्ण समाज एकजूट करून सरकारनं आम्हाला कसं फसवलेलं आहे हे आम्ही गावागावामध्ये जाऊन सांगणार आहोत. आणि निश्चित आज 100-200 खेटर आलेले होते, उद्या लाखोंशी लोक खेटर घेऊन या ठिकाणी आझाद मैदानावर येतील किंवा
गरज पडली तर मंत्रालयामध्ये किंवा विधिमंडळामध्ये सुद्धा हे खेटर घेऊन घुसणारा हा क्रांतिकारी लढाऊ समाज आहे, हे सरकारनं ध्यानात ठेवावं. आणि म्हणून आमची जेवढी झालेली आहे आमची फसवणूक तेवढी पुरे झालेली आहे. आता सरकारनं थांबावं आणि आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भातला जो निर्णय आहे आता सुरू असलेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेतला पाहिजे, ही आमची मागणी आहे.